इचलकरंजी पाणी प्रश्नी एका महिन्यात निर्णय न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा. इचलकरंजी शहरातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घेण्यात आला नाही तर एका महिन्यानंतर पुन्हा जनआंदोलन छेडण्याचा इशारा इचलकरंजी नागरिक मंचने दिला आहे. शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे या मागणीसाठी नागरिक मंचच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष अभिजित पटवा व उपाध्यक्ष उमेश पाटील यांनी ही भूमिका जाहीर केली. गेल्या 15 वर्षापासून इचलकरंजी शहर पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जात आहे. विविध योजनांना मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. सन 2020 मध्ये सुळकुड उद्भव धरणावर आधारित योजना मंजूर झाली तर नोव्हेंबर 2022 मध्ये अमृत 2 योजनेतून निधी उपलब्ध झाला. मात्र नदीकाठच्या गावकऱ्यांच्या विरोधामुळे ही योजना रखडली गेली. दिनांक 11 मार्च 2025 रोजी आमदार राहुल आवाडे यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु 5 महिने उलटूनही कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे नागरिक मंचकडून मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आपण 2दा मुख्यमंत्री, 2दा विरोधी पक्षनेते व उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केले आहे, तरी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नी ठोस निर्णय का होत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. एका महिन्यात निर्णय न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा मंचने दिला आहे. या पत्राच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार सुरेश हाळवणकर व संबंधित अधिकाऱ्यांना मेलद्वारे पाठवण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेस शीतल मगदूम, सुहास पाटील, सुप्रिया माने, मीना कासार, रुपाली माळी, राजू कोन्नूर, विद्यासागर चराटे, राम आडकी व अमोल ढवळे आदी उपस्थित होते. MS51 न्यूज करिता मुबारक शेख.